श्री स्वामी समर्थ कसे प्रकट झाले हे माहीत आहे का? असे म्हणतात, भक्तिभावाने प्रकट दिनाची कथा ऐकली, वाचली, जप केला तर स्वामींची कृपा निश्चित मिळते. चला बघूया यामागची रहस्यमय कथा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इसवी सन 1459 मध्ये नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूर होऊन श्रीशैली यात्रेनिमित्त कर्दळीवन येथे अदृश्य झाले. तेथे त्यांनी सुमारे 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. एकाच जागी ध्यानस्थ असल्यामुळे मुंग्यांनी त्यांच्या शरीराभोवती भव्य वारूळ बांधले. झाडे, वेली आणि मुंग्यांचे हे भले मोठे वारूळ तयार झाले होते. एके दिवशी उद्धव नावाचा लाडू तोड्या त्या ठिकाणी आला. तो झाडे तोडत असताना त्याच्या कुऱ्हाडीचा वार चुकून त्या वारुळावर पडला. वारूळ फुटताच रक्ताची धार वाहू लागली. क्षणार्धात दिव्य ज्योतीने संपूर्ण परिसर उजळून निघाला आणि त्या वारुळातून तेज